नमस्कार. चला आज एक नवीन व्हिडिओ बनवायचा आहे. आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील फेमस असा पदार्थ आपला जो घरोघरी बनवला जातो पुरणपोळी आणि कटाची आमटी म्हणजे सार, हे सगळं जेवण कसं बनवायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे अगदी योग्य प्रमाणामध्ये. आणि सार आणि पुरणपोळीसाठी एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे, त्याच्यामुळे त्याची चव फार वाढणार आहेत. तर चला सुरुवात करूया कसं बनवायचं. त्यासाठी घेतली आहे पाव किलो चणा डाळ आणि ही पाव किलो चणा डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्याने. आता त्याच्यात पाणी टाकायचं आहे आपल्याला. डाळ धुवून झाली. आता त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ 3 ग्लास असं पाणी घालायचं आहे, कारण त्याचं उरलेलं पाणी आपल्याला सारासाठी वापरायचं आहे कटाच्या आमटीत. कुकरमध्ये चणा डाळ ठेवून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आणि कुकर होतपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे पुरणपोळीसाठीची पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी घेतला आहे जवळजवळ छोट्या वाट्या 2 मैदा घेतलेला आहे. तो मैदा छानपैकी चाळून घ्यायचा, म्हणजे तो फुलतो छान. आता आपण घेतलेला आहे मैदा, जेवढा घेतला तेवढंच मी कणिक घेतलेली आहे. तीसुद्धा आपल्याला गव्हाचे पीठ कणिक चाळून घ्यायची आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही नुसता मैदा किंवा नुसतं गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये मी चवीनुसार टाकलं मीठ. आणि पुरणपोळी आपल्या छान पिवळ्या धमुक कलर येण्यासाठी घालायची आहे चिमूटभर आपल्याला हळद. आणि मैदा आणि गव्हाचं पीठ छानपैकी एकत्र करून घ्यायचं आहे. आणि पोळ्या खुसखुशीत होण्यासाठी मी तेल गरम केलं आहे आणि 4 ते 5 चमचे असं मी गरम केलेलं तेलाचं मोहन त्या पिठामध्ये टाकलं आहे. गरम आहे म्हणून हाताने नाही, चमच्याने हलवून घ्या. आणि बघा, मूठ वळली पाहिजे असं आपलं तेलाचं मोहन सगळ्या पिठाला लागलं पाहिजे. त्याच्यानंतर पाणी टाकून आपल्याला सैलसर असं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. पुरणपोळीसाठी सैलसर पीठ भिजवायचं आणि चांगली मसाज करायचं, म्हणजे पूर्ण भरपूर वेळ पीठ चांगलं 5 ते 7 मिनटं मळून घ्यायचं. बघा, शेवटी मी त्याच्यात तेल टाकलं आहे आणि तेल टाकून हा छानपैकी गोळा घालून, तुम्हाला जितपत पातळ हवं पीठ तेवढं पातळ मळा, तरी पोळ्या छान येतात. अगदी घट्ट पीठ अजिबात मळायचं नाही आहे. आणि हे पीठ आता आपल्याला छानपैकी 3-4 तास भिजत ठेवायचं आहे. जोपर्यंत आपलं पुरण तयार होत नाही तोपर्यंत तरी कमीत कमी तुम्ही हे भिजत ठेवून द्या. झाकण घालून आपल्याला पीठ हे साईडला ठेवून द्यायचं. आता आपण करायचं आहे पुरणासाठी. मी काय घेतलं आहे, 10 ते 12 वेलच्या, जायफळ, बडीशोप आणि ओवा. हे जर तुम्ही पुरणपोळीमध्ये घातलं तर तुमची पुरणपोळी एक नंबर स्वादिष्ट होणार. तुम्ही एकच्या ऐवजी 3-3 पुरणपोळ्या खा. वेलची गरम करून घेतली आहे, तव्यामध्ये थंड करायला ठेवली. नंतर आता आपण त्यात घालायची आहे थोडीशी बडीशोप. बडीशोप पण थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे, जास्त भाजायची नाही आहे, ती थंड करायला ठेवायची. नंतर थोडासा ओवा घ्यायचा आहे, अर्धा चमचा. ओवासुद्धा थोडासा गरम करून घ्यायचा. आता वेलची आणि साखर मिक्स करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून त्याची पावडर करून घ्यायची आहे. बघा, पावडर झाली आणि ती पावडर आपल्याला चाळून घ्यायची, म्हणजे वेलचीची सालं जी आहेत ती चाळणीतून निघून जातात. आता आपल्याला ओवा आणि बडीशोप हे दोन्ही त्याच भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. बघा, बारीक करून झालं, ते सुद्धा चाळून घ्यायचं, म्हणजे ओव्याचे आणि बडीशोपचे जे कण राहिलेले असतील ते निघून जातात. आणि मग ते पुरणपोळीमध्ये असे लाटताना वरती येणार नाही. पावडर करून घ्यायची झाली. आता आपली तेवढं डाळ शिजली आहे. 4 शिट्ट्या करून घेतल्या. बघा, खाली मोठं पातेलं ठेवलं, वर चाळण ठेवून डाळ त्याच्यावर टाकली, म्हणजे सगळं पाणी चाळणीतून खाली जाईल. आणि ते पाणी आपल्याला कटाच्या आमटीला किंवा साराला आपल्याला वापरायचं आहे. ते पाणी फेकायचं नाही, त्यामुळे सार आणि ते टेस्टी होतं. बघा, पाणी निघालं आहे. आता ही डाळ जास्त पण थंड होऊ द्यायची नाही. आता पाव किलो पुरणाला मी पाव किलोच गूळ घेतलेला आहे. आपल्याला गोड पुरणपोळ्या करायच्या. जर तुम्हाला फिक्क्या खायच्या असेल तर त्यातला एक छोटासा खडा तुम्ही गुळाचा बाहेर काढून ठेवा. कमी गूळ घाला, म्हणजे फिक्क्या पुरणपोळ्या होतील. पण मी तेवढंच घालणार, की गोडच छान वाटतं. आणि त्यातलीच थोडीशी डाळ मी सारासाठी काढून ठेवलेली आहे. बघा, आता आपल्याला पुरण करायचं आहे. तर एका पातेल्यामध्ये पूर्णपणे डाळ टाकली. डाळ जास्त थंड होऊ द्यायची नाही, लगेच घ्यायचं करायला. त्यामध्ये तेवढाच मी गूळ टाकला. आता हे पुरण आपल्याला छानपैकी शिजवून गूळ आणि डाळ एक जीव करून घ्यायचा आहे. याला तुम्हाला जवळजवळ 7 ते 8 मिनटं लागतील. बघा,
कसं घट्ट घट्ट होत चाललंय. गूळ पूर्णपणे वितळलं आहे. वितळलं की ते पातळ होतं, पण नंतर पुन्हा घट्ट होणार. बघा, वेलची पावडर टाकली आणि जे आपण ओवा आणि बडीशोप बारीक करून घेतलेली ते टाकलं. हां, आणि जायफळ मात्र नक्की घाला. जायफळाने सुद्धा तुमच्या पुरणपोळ्या छान चवदार होतात आणि स्वाद छान येतो. ओवा बडीशोप घातल्याने पोळ्यांचं पोटामध्ये गॅस होत नाही आणि पचायलाही सोप्या जातात आणि चवही खूप छान लागते. म्हणून ते इन्ग्रीडियंट्स तुम्ही त्या वस्तू नक्की घाला. आता आपल्याला पुरण बारीक करून घ्यायचं आहे. बघा, चाळण घेतली आहे मी. चाळणीच्या खाली पातेलं ठेवलं आणि त्याच्यावरती पुरणाची बारीक चाळण मिळते, तिच्यावरती गरम गरमच पुरण आपल्याला बारीक करायचं आहे. पुरण थंड होऊ द्यायचं नाही आहे, नाहीतर ते बारीक होणार नाही. डाळ दाठरल्यासारखी होते. बघा, माझं पुरण बघा अगदी 15 मिनटात दळून झालं. एवढं पाव किलोचं पुरण बघा, छान गोळा तयार झाला. म्हणून गरम गरमच डाळ आपल्याला दळायची. वाटीने घासून घासून चाळणीवरती मी पुरण दळून घेतलेलं आहे. मिक्सरवरती नाही आणि पुरण यंत्रावर पण नाही. आता आपण पोळ्या करायच्या आहेत. बघा, आपलं पीठ आता छानपैकी भिजलेलं आहे. बघा, मुरलंय छानपैकी पीठ. आता पिठाचा छोटासा एक गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे. गोळा गोल करायचा आणि त्याची ना वाटी तयार करा. हाताने वाटी तयार करा किंवा लाटी तुम्ही थोडीशी लाटून घेतली तरी चालेल. तुम्हाला जसं जमेल तसं करायचं आहे. बघा, मी हातावरती करून दाखवते तुम्हाला. बघा, असं वाटी करायची, जशी मोदकाला पारी करतो आपण तशी पारी करून घ्यायची. मध्ये जाड ठेवायची, साईडने बारीक करायचं. आता त्याच्यात जेवढं बसेल तेवढं तुम्हाला पुरण घालायचं, म्हणजे पुरणपोळ्या तुमच्या अगदी गोड होतील. एकदमच कमी पुरण भरू नका. छानपैकी त्याच्यामध्ये पुरण भरायचं आहे. आणि आपल्याला मैदा लावलेला आहे. हा, मी तुम्हाला हवं तर गव्हाचं पीठ चाळून घ्या आणि वरून तुम्ही कोरडं पीठ लावू शकता किंवा मैदाही लावू शकता. जे तुम्हाला अवेलेबल असेल ते लावा. बघा, पोळी अशी छान गोल गोल फिरून लाटून घ्यायची आहे. बघा, जराही कुठे पोळी आपली फाटत नाही का. आता आपण मैदा घेतला आहे. गव्हाची पोळी केली तरीसुद्धा तुमची फाटणार नाही, पण गव्हाचं पीठ तुम्हाला अगदी छान चाळून घ्यायचं. चाळण बारीक नसेल तर तुम्ही अगदी पातळ कपड्याने गव्हाचं पीठ चाळूनसुद्धा पुरणपोळ्या करू शकता. बघा, पोळी पाहिजे तशी लाटली जाते आहे. आता आपली पोळी लाटून झाली. गरम तव्यावरती टाकलेली आहे. एका साईडने जराशी वरती फोड यायला लागले 2 मिनिटाने की पोळी आपली उलटवायची. बघा, पोळी कशी फुगणार आहे. मस्तपैकी पोळी फुगते. आता खालच्या बाजूने होऊन द्यायचं. वरती छानपैकी साजूक तूप लावलं. बघा, खालची बाजू पण शेकल्या गेली. अशी उलटपुलट करून आणि चांगली फुगवून पोळी भाजायची आहे आणि आपली पोळी तयार आहे. चला, आता आपण करणार आहोत कटाची आमटी. त्यासाठी अगदी गावठी पद्धतीने चुलीवरच्या टेस्ट येईल असा आपल्याला सार बनवायचा आहे. कांद्याला मध्ये एक हे दिली, चीर दिली आणि कांदा गॅसवरती भाजून घेतला. तव्यावरती भाजलेला नाही आहे. बघा, कांदा छानपैकी आपला भाजून झालेला आहे. आता आपण घ्यायची खोबऱ्याची वाटी. जेवढं खोबरं घालायचं आहे तुम्हाला, सार कितपत घट्ट करायचा त्यानुसार. बहुतेक खोबरं कमीच घालायचं, कारण डाळीच्या पाण्याने सुद्धा सार घट्ट होतो. बघा, छानपैकी खोबऱ्याची वाटी गॅसवर भाजून घेतलेली आहे. आता आपल्याला तव्यावरती मसाल्यासाठी धणे भाजून घ्यायचे आहे. धण्याने पण साराला छान चव येते. तुम्हाला हवं असेल तर गरम मसाले पण तुम्ही टाकू शकता. पण माझ्याकडे मसाले आहेत म्हणून मी गरम मसाला, खडा मसाला नाही भाजत आहेत, तर तुम्ही तोही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. सगळ्यात सिक्रेट इंग्रेडियंट्स म्हणजे आपलं जे नागिनीचं खाऊचं पान आहे ते साराला घातल्याने साराची चव इतकी अप्रतिम लागते की तुम्ही हे घातल्याशिवाय पुन्हा कधी सार बनवणारच नाही. हे 2 नागिनीची पानं आहेत जी खाऊची, ती थोडंसं कोरडी भाजायची. नंतर थोडंसं तेलाची धार टाकून तव्यावरती छानपैकी भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि ते आपल्याला वाटणामध्ये घालायचं आहे. हेच त्याचं आपलं रहस्य आहे साराचं, की सार एकदम टेस्टी होतो. आता कांदा आणि खोबरं जे भाजून झाले त्याचे आपल्याला थंड झाल्यावरती बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. बघा, कांद्याचे केले, आता खोबऱ्याचे बारीक तुकडे केले. आणि आता बघा, आलं, लसूण आणि नागिनीची पानं. आता घालायचं आहे आपल्याला थोड्याशा हिरव्या मिरच्या. 4-5 हिरव्या मिरच्या छानपैकी तेलावरती भाजून घ्यायच्या आहेत. त्यासुद्धा आपल्याला सारामध्ये घालायच्या आहेत, त्याने मी चव छान होते. बघा, आलं, लसूण, कांदा, कोथिंबीर, नागिनीची पानं, धने आणि कोथिंबीर सगळं आणि हिरव्या मिरच्या, हे सगळं आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छानपैकी बारीक वाटून घ्यायचं. सगळ्यात पहिले धने आणि मग मी खोबरं वाटून घेतलं. आता टाकला आहे कांदा, तोही वाटून झाला. आता आलं, लसूण आणि नागिनीची पानं टाकायची आपल्याला. मग हिरवी मिरची टाकायची, वाटून घ्यायचं. मग कोथिंबीर घालून सुद्धा
थोडं पाणी घालायचं आणि छानपैकी बारीक वाटण आपलं वाटून घ्यायचं आहे. आता साराला फोडणी घालायची. फोडणीसाठी टाकलं आहे पातेल्यामध्ये तेल. तेल तापलं की आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं जिरं मोहरी. तुम्हाला नसेल टाकायचं तर जिरं मोहरी टाकू नका, पण मी टाकलं आहे. जिरं मोहरी टाकलं आणि लसूण ठेचून टाकायचं आहे. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. नंतर आपल्याला हिंग टाकायचं आहे फोडणीमध्ये. हिंगाने पण छान चव येते. फोडणी छान बसली की आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये सुक्कं खोबरं थोडंसं किसून घ्यायचं आणि ते टाकायचं. ते जळू द्यायचं नाही आहे, सुकं खोबरं लगेच जळतो. मग थोडंसं वाटण टाकायचं, 2 मिनटं परतायचं आणि मग आपले जे मसाले लाल तिखट, हळद, आपल्या घरातला साठवणीतला मिक्स मसाला आणि अजून एक माझ्याकडे गरम मसाला होता. एवढे मसाले मी त्यात टाकले आणि मग ते थोडेसे परतवले, कारण जळू द्यायचं नाही आहे. आणि मग सगळं वाटण त्याच्यावरती टाकलं आणि ते छानपैकी तेलात आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता एक 5 मिनटं वाटण परतून झाल्यावरती जी आपण साईडला डाळ काढून ठेवली होती सारासाठी ती आहे आणि डाळीचं पाणी आहे. पहिले वाटण आपल्याला खूप छानपैकी परतून घ्यायचं अगदी तेल सुटतपर्यंत. बघा, सार असा ना काळसर रंगाचा गावच्या चुलीवरती करतात ना तसा होतो आणि त्याला कांदा खोबरं गॅसवर भाजून घेतल्यामुळे टेस्टसुद्धा चुलीवरची स्मोक छान येतो त्याला. आता डाळ टाकली आहे. डाळ टाकून परतवली. त्याच्यामध्ये आणि गरम पाणी टाकायचं आहे. गार पाणी अजिबात साराला टाकायचं नाही आहे. गरम पाणी टाका आणि मग जी डाळीचं पाणी उरलेलं होतं ते आपल्याला टाकायचं आहे आणि सगळं एकजीव करून हलवून घ्यायचं आहे. आता टाकायचं आहे चवीनुसार आपल्याला मीठ. मीठ टाकून हलवून घ्यायचं आणि आता छानपैकी साराला उकळी येऊन द्यायची आहे. बघा, आणि कितपत तो सार आहे ना थंड झाल्यावर घट्ट होतो, म्हणून जरा जास्त ठेवा. बघा, माझा घट्ट झाला आहे जरा. असा छानपैकी तरीसुद्धा आली बघा त्याला. छान झालेला आहे सार. आता आपण करायचे आहे भजी. भजीसाठी बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक चिरून घालायचे, एकत्र करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ आणि हे मिक्स करून झाकून ठेवायचं आहे. त्याच्यासाठी आपण ओवा हातावरती क्रश करून टाकायचा. ओव्याने भजीला चव फार छान येते. आता हे झाकून ठेवून द्या. 15 मिनटं ठेवून दिल्यानंतर त्याच्यानंतर बेसन पीठ आपण चाळून घ्यायचं आहे आणि बेसन पीठ त्यात मिक्स करायचं. हळद टाकायची आहे. मीठ आपण आधीच टाकलेलं आहे म्हणून टाकायचं नाही. सगळं मिक्स करून घ्या. बेताचं पाणी टाका. भजी सोडण्या इतपत बॅटर बनवून घ्या आणि त्यात आता आपल्याला टाकायचं आहे भजी फुलण्यासाठी थोडासा आपल्याला सोडा टाकायचा आहे. अगदी चिमूटभर सोडा टाकायचा, जास्त टाकायचा नाही. आणि मग सोडा टाकून थोडंसं गरम तेल भजीमध्ये टाका. भजी छान होतात बघा. आता सार म्हटलं की कुरडई हवीच, सारामध्ये डुबवून खायला एकदम छान लागते. माझ्याकडे गावच्या कुरड्या होत्या, त्या मी 4-5 कुरड्या अशा छानपैकी तळून घेतलेल्या आहे. सगळ्यात आधी कुरडई तळायची आणि मग भजी टाकायची. नाही तर भजी टाकल्यावर कुरडई तळली तर ती फुलणार नाही, मग म्हणून कुरडई तळायची. आणि आपली आता भजी पण छानपैकी तळून घ्यायची आहेत. बघा, भजी पण तळून झालेले आहेत. उलटपालट करून भजी छान तळून घ्या. बघा, भजी पण तळून झालेले. आता आपण करायचं आहे ताट बनवायचं आहे. बघा, भाताची मूद लावली. पूर्णावरणाचा नैवेद्य हा देवीला असतो, कुठल्याही देवाला असतो, म्हणून त्यासाठी थोडीशी तुरीची डाळ पण बनवली. त्याच्यावर साजूक तूप टाकलं, सार घेतला, दूध घेतलं, भजी, कुरडई आणि 2 पुरणपोळ्या त्याच्यावर साजूक तूप. दुधामध्ये सुद्धा तुम्ही साजूक तूप टाकू शकता. अशा प्रकारे पुरणपोळीचं ताट हे तुम्ही देवाला नैवेद्य दाखवू शकता. हे मी नैवेद्यासाठीच ताट भरलेलं आहे. जर तुम्हाला कांदा लसूण नसेल घालायचं तर तुम्ही सारामध्ये कांदा, भजीमध्ये कांदा, सारामध्ये कांदा आणि लसूण तुम्ही वापरू नका. आणि विदाऊट कांदा लसूण नैवेद्यासाठी तुम्ही सेम अशाच प्रकारे पुरणपोळीचा नैवेद्य करू शकता. आणि आपल्या महाराष्ट्राची शान आहे पुरणपोळी ही. अशा प्रकारे तुम्ही जे नागिनीचं पान घालून बनवलेलं सार आणि पुरणपोळी नेहमी करा.